आयत्या वेळी मुलांना भूक लागली तर हा पदार्थ तुम्ही अगदी सहज बनवून देऊ शकता. असा सुंदर कुरकुरीत असा बाहेरून काहीही आणायची गरज नाही. जे आपल्या घरात साहित्य उपलब्ध आहे त्यातच बनून तयार होतो. असा तांदळाचा चटपटीत असा चिप्स म्हणू शकता किंवा चटपटीत पापडी म्हणू शकता. असा सुंदर पदार्थ बनून तयार होतो. तर चला हा पदार्थ आपण कसा बनवला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर मैत्रिणींना बघू शकता किती सुंदर चटपटीत अगदी तुम्ही चहासोबत सुद्धा हा खायला घेऊ शकता असा पदार्थ बनवून तयार होतो. चला आता आपण रेसिपीकडे वळूया. आता इथे एक कढई घेतलेली आहे मी. कढईमध्ये साधारण 1 वाटी इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचे. पाणी छान असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल असेल तर तेल घाला, तूप असेल तर तूप घाला किंवा बटर असेल तुमच्याकडे तर बटर घाला. बटरने चव छान येते आणि तेल घातलं तरी छान कुरकुरीत असे बनवून तयार होतात. तर मी तूपच घातलं इथे. त्यानंतर आपण इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता ही छान इथे आपली उकळी पाण्याला आलेली आहे. तर पाणी छान उकळल्यानंतर आपल्याला 1 वाटी इतकं इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि छान असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचं. तर बघू शकता इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व पीठ छान मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपल्याला अजून काही साहित्य घालायचे आहे. तर व्हिडिओ नक्कीच बघा शेवटपर्यंत. तर ह्या पद्धतीने मी चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे. आपला गॅस एकदम मंद केलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे आपण घालून घेणार आहोत पांढरं तीळ घालायचं आहे आपल्याला. पांढरं तीळ घालून झाल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा इतकं कलौंजीचा वापर करायचा आहे. तर कलौंजीमुळे खूप सुंदर रंग येतो. तर बघू शकता. त्यानंतर इथे अगदी अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे मी आणि पुन्हा चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे. कारण कढई गरम असल्यामुळे आपल्याला इथे चमच्याने छान मिक्स करून घेत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे मिश्रण. आणि मैत्रिणींनो तुमच्याकडे कलोंजी वगैरे नसेल तर तुम्ही 1 चमचा अजून पांढरं तीळ ॲड करू शकता. स्किप केलं तरी काही हरकत नाही. आता बघू शकता एका ताटात मी छान असं हे सर्व काढून घेतलेलं आहे साहित्य आणि कोमट झाल्यावर मग आपण ह्याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने थोडंसं गरम असतानाच आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कारण तांदळाचं पीठ आहे ते नंतर त्याला क्रॅक जातील. त्याच्यामुळे आपल्याला कोमट असतानाच याचं बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं कोमट असतानाच मिश्रण आपल्याला याचे अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि पापडीसारखं म्हणा किंवा छोटी पुरीसारखं म्हणा त्या आकाराने आपल्याला हातावरच बनवून घ्यायचे. अगदी आपल्याला पोळपाट वगैरे कशाचीही गरज नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर अगदी छोटे चिप्स असतात ना तेवढ्या आकाराचे म्हणू शकता किंवा आपण पाणीपुरीची पुरी बनवतो ना तर त्या साईजमध्ये तुम्ही ही पुरी बनवू शकता. तर ह्या पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे बनवून घेत आहे किंवा छोटी पापडी म्हटली तरीही चालेल. तर ह्या पद्धतीने मी सर्व बनवून बाजूला ठेवणार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि खूप सुंदर बनवून तयार होतो हा पदार्थ. लहान मुलांना तर खूप आवडतो. तर आता इथे मी सर्व बनवून घेतलेल्या आहे छोट्या पुऱ्या म्हणा किंवा पापडी म्हणा. त्यानंतर आता इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि गरम झाल्यावर आपल्याला सुरुवातीला 5 ते 7 अशा पापड्या म्हणा किंवा चिप्स म्हणा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आणि सुंदर असं खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि मैत्रिणींनो अजून एक टिप आहे. ह्या पुऱ्या तळताना किंवा हे चिप्स तळताना पूर्ण बबल्स जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. कारण आहे ना तुम्ही असंच जर काढलं तर ते वातड होतील आणि तांदळाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे पूर्ण बबल्स जाईपर्यंत तळून घ्यायचे. म्हणजे त्याचा क्रिस्पीनेस खूप छान येतो. तर ही ट्रिक लक्षात ठेवा मैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपण छान असं पूर्ण बबल्स जाईपर्यंत सर्व हे व्यवस्थित तळून घेणार आहोत आणि ह्याचा अगदी कलरसुद्धा जास्त चेंज होत नाही. कलर पण खूप सुंदर येतो. तर लक्षात राहू द्या ह्या पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. तर खूप सुंदर असे चटपटीत पदार्थ बनवून तयार होतो. तर लहान मुलांना आता सुट्ट्यांमध्ये काहीही लागतं खायला त्याच्यामुळे मग आपण हे असे पदार्थ बनवून दिले तर काहीतरी त्यांच्या पोटात हेल्दी जातं. तर हे लक्षात राहू द्या मैत्रिणींनो.
आणि तुम्ही हे चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असं दुपारच्या वेळेस भूक लागली म्हणून मुलांना अगदी आयत्या वेळीसुद्धा बनवून देऊ शकता. तर बघू शकता पूर्ण पुऱ्यांचे बबल्स जाईपर्यंत आपण इथे तळून घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. त्यानंतर इथे मी कढीपत्ता तळून घेणार आहे. तर कढीपत्ता पण छान लागतो याच्यामध्ये. तर अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे मी दाखवत आहे तुम्हाला